वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्य शशांक वन्निनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरम। ओम नमः शिवाय। श्रोतेहो नमस्कार। महाशिवरात्र हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण। माघ महिन्यातील कृष्ण पक्षात त्रयोदशीला सर्वसाधारणपणे महाशिवरात्री ही येत असते। तसं तर शिवरात्री ही प्रत्येक महिन्यात येते, परंतु माघ मासात म्हणजे फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये महाशिवरात्री ही येत असते। याची थोडीशी खगोलीय माहिती म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पहिल्यांदा जाणून घेऊ। पृथ्वीचा उत्तर गोलार्ध, या उत्तर गोलार्धाची स्थिती या दिवशी काहीशी ऊर्जावान असते आणि या उत्तर गोलार्धामधून काही लहरी प्रेरित होतात, त्याला आपण शिवलहरी म्हणू। या लहरी मानवी जीवनावर प्रेरित होतात। या नैसर्गिक ऊर्जेचं वहन ह्या शिवलहरीद्वारे होत असतं। या महाशिवरात्रीच्या रात्री जो निशित काळ असतो, त्या निशित कालामध्ये हे शिवलहरीचं वहन हे चराचरावर होत असतं। शिवप्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी असते। शिवरात्रीच्या सामान्यतः एका प्रहरी म्हणजे महिन्याची शिवरात्र असेल किंवा कोणती शिवरात्र असेल, महाशिवरात्र असेल, याच्या एक ठराविक प्रहरामध्ये भगवान शिवशंकर हे विश्रांती घेत असतात। आपण बऱ्याचदा पाहतो की काही ठिकाणी 9 नंतर महादेवाचं दर्शन वर्जित केलेलं असतं। घंटा अशी बांधून ठेवलेली असते की कुणी ती घंटा बांधू नये, महादेवाचं ध्यान म्हणून। म्हणजे त्यावेळी त्या काळामध्ये महादेव ध्यानावस्थेकडून समाधी अवस्थेकडे जात असतात। आणि आपल्याला हे पक्क माहित आहे, आपण पोथ्या पुराण याच्या अंतर्गत ऐकतो वाचतो की कुणाची समाधी भंग करू नये, आणि समाधी भंग केली तर त्याचं फळ काय होतं? त्याचं फळ हे विनाशच आहे। आणि इथं तर या बाबाकडे तिसरा डोळा आहे, म्हणजे प्रलयंकारी म्हणू आपण, म्हणजे हे प्रलयंकारी फळ आहे। आणि ही समाधी अवस्था महाशिवरात्रीच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणावर असते। आपण जे उपवास करतो, ज्या पूजा अर्चना करतो, याचं फळ हे अनेक पटींनी आपल्याला प्राप्त होत असतं। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे व्रत जरूर करावं। म्हणजे हे व्रत कोणी करावं? कोणीही करावं। म्हणजे त्याचं प्रमाण शास्त्रात असं दिलंय की शिवरात्री व्रतम नाम सर्व पाप प्रणाशनम। हे व्रत केल्यानं सगळ्या पापाचं शमन दमन होतं। आणि हे कोणी करावं तर आचांडाल मनुष्याना, कुणीही चांडाळ योनीतला असो, कोणी असो, अगदी कर्तव्यहीन भक्तिहीन जरी असलं, त्यांनी जरी केलं तरी भुक्ती प्रदायकम असं हे फळ सांगितलंय। चला तर मग आपण महाशिवरात्रीबद्दल काही पौराणिक हवाले आहेत किंवा कथा काय आहे त्याबद्दलही थोडीशी चर्चा करूया। काही कथा पुराणांमध्ये शिवरात्रीला शिवपार्वतीचा विवाह झाला असं सांगितलं जातं। तर काही ग्रंथामध्ये या दिवशी समुद्र मंथनातून जे विष प्राप्त झालं, हलाहल विष, म्हणजे सुधीर फडकेंच्या एका गाण्यामध्ये हाला ते प्राशन शंकर बेलेश्वर ठरतो असं आपण ऐकलेलं आहे। तर ते हलाहल विष या दिवशी शंकरानं प्राशन केलं अशी कथा आहे। म्हणजे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांचं निळकंठ हे नाव पडलं, अशी कथा सर्वश्रुत आहे। ही अनेक पुराणांमधून आपल्याला ऐकायला मिळते। मात्र शिवपुराणांतर्गत जी कथा आहे ती कथा अतिशय सर्वश्रुत अशी कथा आहे। ही शिकाऱ्याची कथा अतिशय संक्षिप्तपणे मी सांगणार आहे। फार मोठा व्हिडिओ होईल म्हणून पाल्ला लावून नाही सांगणार, अतिशय संक्षिप्तपणे सांगणार आहे। आपण ही कथा जरूर ऐकावी। या व्हिडिओच्या शेवटी मी लक्ष्मी प्राप्तीचं हे व्रत सांगणार आहे। फार दुर्मिळ असं व्रत आहे, त्याकरिता व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि ही कथा जी शिकाऱ्याची कथा आहे, ही महाशिवरात्रीची कथा आपल्याला सांगितल्यानंतर शिवरात्रीचं शिवपूजन कसं करायचं, त्याचे अंग कोणते हेही आपल्याला सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। विंध्याचल पर्वतरांगामध्ये एक व्याध राहत होता। व्याध म्हणजे शिकारी। आता शिकारी म्हटलं की आपल्याला असं चित्र समोर उभं राहतं की हातात धनुष्यबाण, पाठीला भाता म्हणजे ज्यामध्ये बाणं ठेवली जातात,
तर तो भाता, असे त्याचे एक निर्दयपणा आपल्याला जाणवतो, ज्याला काही दयामाया नसते, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच. एक दिवशी हा व्याध आपल्या घरातून तयारीनिशी बाहेर पडला आणि त्याचे सगळे शस्त्र, अस्त्र, जाळे, बाण त्यांनी घेतले आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. त्या जंगलाच्या दिशेने जाता जाता त्याला एक सुंदर शिवमंदिर दिसलं. प्राचीन शिवमंदिर होतं, सजवलेलं होतं, कळस चकाकत होता, माला पुष्पांनी ते शिवमंदिर सजवलेलं होतं. तिथे शिवभक्तगण जे होते, शिवप्रेमी जे होते, तर ते गायन वादन नृत्य करत होती. त्या दिवशी महाशिवरात्र होती. त्याला लक्षात आलं नाही की हे काय चाललंय, पण काहीतरी चाललंय. मंत्रपाठ ऐकू येत होता. लोक ओम नमः शिवाय, हर हर, शिवशंकर यांचा जयघोष करत होते, हर हर महादेव याचा जयघोष करत होते. व्याध हा तसा काही भक्त नव्हता, तो शिकारीच होता. पण थोडा वेळ तिथे थांबला. काहीतरी नाविन्य दिसलं की आपण नाही का थांबत. व्याध तिथे थांबला. त्याला त्याच्या भक्तीची काही घेणं देणं नव्हतं, पण थोडा वेळ थांबला आणि पुन्हा जंगलात निघाला शिकारीच्या इच्छेनं. मंडळी, बऱ्याच वेळा आपण एखादं आवडतं गाणं ऐकलं की ते गाणं कसं गुणगुणत राहतो, किंवा एखादं भजन कीर्तन करून आल्यानंतर वाटेने येताना आपल्या सारखं मनात ते असतं. तसं व्याधाच्या मनात ते हर हर, ओम नमः शिवाय, शिवशंकर चेष्टेनं का होईना, उपहासानं का होईना, पण तो व्याध गुणगुणू लागला. त्याच्या जिभेला ते आवडायला लागलं आणि तो ते बोलत 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 पुढे पुढे चालू लागला. दिवसभर त्याला शिकार मिळाली नाही. त्या दिवशी शिवरात्र होती. व्याधाला शिवरात्र ही आहे माहित नाही, पण त्याला शिकार मिळाली नाही म्हणून तो उपाशी राहिला. आता काळोख पसरू लागला. 3 सांजा झाल्या, काळोख पसरू लागला, अंधार पसरला, चांदणं चमकू लागलं. बराच मार्गक्रमण केल्यानंतर त्याला एक सुंदर सरोवर म्हणजे तळ दिसलं. त्या ठिकाणी त्याने तो पाणी पिला आणि त्या तलावाच्या जवळ एक सुंदर असा वृक्ष होता. तो बिल्व वृक्ष म्हणजे बेलाचं झाड होतं. बेलाच्या झाडाच्या जवळ तो वरती जाऊन बसला. सरोवराच्या बाजूला आहे म्हणून त्याला शिकारीसाठी ही योग्य जागा आहे असे त्याच्या लक्षात आलं. शिकारीसाठी तो वरती जाऊन बसला, पण त्याला काही नेम धरता येईना. सगळ्या त्या फांद्या आडव्या येऊ लागल्या. ते बेलाचं झाड फांद्या, फळं यांनी बहरून गेलेलं होतं आणि जंगली श्वापद पाणी पिण्याच्या इच्छेनं नक्की तिथे येतील त्याला विश्वास होता. म्हणून तो तिथे जाऊन बसला, पण त्याला नेम धरता येईना. म्हणून काय केलं, त्यांनी त्या फांद्या तोडायला सुरुवात केली. फांद्याबरोबर फळंही तोडायला सुरुवात केली आणि तो खाली टाकू लागला. त्या ठिकाणी त्या भूमीवर ब्रह्मदेवानं स्थापित केलेलं एक शिवलिंग होतं आणि ते शिवलिंग त्याच्यावर ते बेलाची पानं, फळं ही अनाहतपणे पडू लागली. व्याधाला माहित नव्हतं खाली काय आहे, परंतु त्याच्या अजाणतेपणामध्ये सुद्धा ते बिल्वपत्र त्या शिवपिंडीवर पडत होते. या पुण्यपर्व काळामध्ये व्याधाच्या हातून नकळत का होईना पण महाशिवरात्रीचं व्रत घडलं बरं का. आणि शिकार न मिळाल्यामुळे तसंही तो उपवाशीच होता. हे व्रत घडल्यानंतर तिथे एक सुंदर हरिणी आली पाणी पिण्याच्या निमित्तानं. पाणी पिली. ती हरिणी गर्भवती होती. हव्यात बाण रोखूनच बसलेला होता, प्रत्यंच्या उडून बसलेला होता. तितक्यात ती हरिणी समोर आली आणि मनुष्याच्या वाणीनं त्या व्याधाशी संवाद करू लागली. हे व्याधा, तू मला मारू नकोस. हे शिकाऱ्या, तू मला मारू नकोस. मी गर्भवती हरिणी आहे आणि गर्भवती हरिणीला मी 2 जीवाची आहे. गर्भवती हरिणीला जर मारलं तर तुला महापातक लागल. त्यामध्ये स्त्री हत्या, गोहत्या, बालहत्या, ब्रह्महत्या याचं पातक या मृगहत्येनं तुला लागल. तू जर मला मारशील तर. मी गर्भवती आहे. मानवी वाणीनं बोलू लागली. व्याधाला आश्चर्य वाटलं. अरे, आजपर्यंत इतक्या आजीवन मी हत्या केल्या, पण कोणताही पशुपक्षी प्राणी हा मानवी भाषेत मला कधी बोलला नाही. त्याला आश्चर्य वाटू लागलं आणि मग तो तिच्याशी बोलू लागला की तुला एवढं सगळं शास्त्र कसं काय कळतंय, तुला एवढं ज्ञान कसं आहे. आज माझे मुलं बाळा घरी उपाशी आहेत. आज मला दिवसभर एक शिकार मिळालेली नाहीये. त्यांना खायला प्यायला काही नाही. मी तुला सोडणार नाही.
व्याध बोलू लागला तिथे. तरी सुद्धा मी तुला थोडा वेळ देतोय, मला तुझ्या पूर्वाश्रमीबद्दल काही माहिती सांग, मला तुझ्याबद्दल करुणा उत्पन्न झालेली आहे, मी तुला तात्पुरतं थोडंसं जीवनदान देतोय. मग तू ही मानवी भाषेनं कशी बोलतीस, तू पूर्वाश्रमी कोण होतीस, कुठे होतीस, तुझा पूर्वजन्म काय, याबद्दल तू मला सांग. मग ती हरिणी बोलू लागली की समुद्र मंथनामधून जी 14 रत्न निघाली त्यामधली मी अप्सरा आहे, रंभा, अप्सरा, उर्वशी ह्या ज्या निघाल्या त्यापैकी मी रंभा नावाची अप्सरा आहे. आणि माझ्या सुंदर दिसणाऱ्या रूपावर देवादिक सर्वच गण भाळलेले होते. मग माझं देवांचं मनोरंजन करण्याचं काम हे माझ्यावर सोपवलं गेलं आणि मी स्वर्गामध्ये इंद्रपुरीमध्ये इंद्र दरबारामध्ये राहून देवादिकांचं मनोरंजन करू लागले, नृत्य गायन करू लागले. मी तशी शिवभक्त आहे बरं का व्याधा. मला व्रतवैकल्य, शिवरात्र, प्रदोष, एकादशी सगळं मी करायचे. स्वर्गामध्ये हे भोग भोगत असताना मी थोडीशी उन्मत्त झाले आणि माझ्या मनामध्ये विपरीत बुद्धी आहे. मग मी हे स्वर्गसुख सोडून, म्हणजे स्वर्गातलं सुख सोडून मी कुठेतरी जायचा विचार केला. स्वर्गामध्ये मिळणारं अमृतपान सोडून मी मदिरापान करू लागले, म्हणजे दारू पिऊ लागले. माझे आचरण भ्रष्ट झाले. शेवटी मी आचरण विसरले. एकादशी, प्रदोष, सोमवार, महादेवाचा जप, नामस्मरण मी सगळं विसरले आणि शेवटी देवादिकांचा सत्संग सोडून एक दुष्ट हिरण्य नावाच्या राक्षसासोबत मी राहू लागले. त्याच्यासोबत मी संसार करू लागले. आणि हा संसार करत असताना एक दिवशी तो हिरण्य नावाचा राक्षस मृगया निमित्तानं, म्हणजे अरण्यात जाण्याच्या निमित्तानं तो गेला, शिकारीच्या निमित्तानं गेला. मला थोड्या काळासाठी असं वाटलं की चला आज कैलास पर्वतावर जाऊन महादेवाचं दर्शन घ्यावं. मी महादेवाकडे गेले. महादेव ध्यानस्थ बसलेले होते आणि मी त्यांचं ध्यान हुस्तर, समाधी अवस्था हुस्तर थांबले. नंतर त्यांनी डोळे उघडले. मला पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न झाला. डोळ्यातून मला तो क्रोध जाणवत होता. माझ्याकडून झालेल्या जघन्य अपराध घडला होता, मी मान्य करते. त्याबद्दल त्यांनी क्रोधित होऊन मला शाप दिला की जा, तुला कलियुगात हरिणीच्या रूपाने जन्म घ्यावा लागेल. आणि हिरण्य नावाचा राक्षस मृग हा तुझा पती असेल. तुझ्या ह्या ज्या दासी आहेत बाकीच्या, त्या सुद्धा तुझ्या सोबतच असतील, त्यांना सुद्धा मी शाप देतो. असा सगळ्यांना शाप दिला. मग ती गयावया करू लागली आणि महादेवाला उशापाची मागणी केली. भगवान भोळे शंकर आहेत, मला माहित आहे ते मला उशाप देतील, म्हणून मी त्यांच्या चरणावर माथा ठेवला आणि भगवंताने उशाप दिला. ईश्वरानं, भगवान शंकरानं उशाप दिला की जा, 12 वर्ष तुला मृगहारिणी म्हणून भूतलावर राहावं लागेल, पण 12 वर्षानंतर पुन्हा तुला कैलास लोक प्राप्त होईल, शिवलोक प्राप्त होईल आणि माझा सहवास प्राप्त होईल. व्याधा मला बरं वाटलं आणि पुढे हरिणी होऊन मी हिरण्य नावाच्या नर मृगाबरोबर संसार करू लागले. आज मी गर्भवती आहे व्याधा. हरणीची ही पूर्वाश्रमीची कथा व्याधाने ऐकली, लक्षपूर्वक ऐकली, पण व्याधाचा काही विश्वास बसत. व्याधाला वाटलं ही प्राण वाचवण्यासाठी खोटं बोलत आहे. व्याध म्हणाला, हरिणी, माझा तुझ्यावर थोडाफार विश्वास बसतोय, पण तू नाटक तर करत नाहीस ना, प्राण वाचवण्यासाठी खोटं तर बोलत नाहीस ना, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुला मी घरी जाण्याची तात्पुरती परवानगी देतोय. तू प्रसूत होऊन परत येणार आहेस असं मला तू वचन दिलंय, पण तू एक शपथ घे, आणि ती सुद्धा काही साधी सुधी शपथ नाही. तर एखादं म्हणजे जे महापातक आहे त्या महापापाचं उच्चारण स्मरण करून जर तू शपथ घेतली तर हे हारणी मी तुला प्राणदान देतो. आपण म्हणतो ना बऱ्याचदा की साधी शपथ नाही, तू अमक्याची शपथ घे, तमक्याची शपथ घे, आपला विश्वास बसत नाही. तसाच व्याधाचा सुद्धा, त्या शिकाऱ्याचा सुद्धा त्या हरणीवर विश्वास बसना गेला आणि म्हणून ती हरणी सुद्धा तयार झाली. का तर तिच्या मनात कपट नव्हतं, पाप नव्हतं की मी तू म्हणशील त्याची शपथ घेते रे व्याधा, पण मी गर्भवती, मला जाऊ दे. मग ती हरणी पुढे बोलू लागली की मी जर खोटं बोलत असेल तर व्याधा
सगळे महापातक या भूतलावरची माझ्या माथी लागतील. मग त्यातली ती महापातक खूप सांगितली त्या हरिणीनं, पण मी त्यातली थोडीशी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ मोठा होईल म्हणून. मग तिनं महापातक काय काय सांगितली की तो व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती असा पवित्र अशा ब्राह्मण कुळात जन्म घेऊन स्नान संध्या जप करणार नाही, ज्ञानविक्री करील, वेदविक्री करील, दान धर्मात अडथळा आणील, परनिंदा परपीडा करील, त्या व्यक्तीचे सगळे पाप माझ्या माथी लागत. दुसरं महापातक तिनं सांगितलं की यती, संन्यासी, गुरुची निंदा करणारे यांचं पाप माझ्या माथी लावो. मी लहानपणी ज्यावेळेस नागपंचमीच्या वेळी फुगड्या खेळल्या जायच्या त्यावेळी महिला म्हणायच्या की संतांची निंदा केली निंदा नाही बरी, तुकाराम शरण आले सद्गुरूच्या दारी, आता फू बाई फू. म्हणजे संतांची निंदा ही मान्यच नाही. ते महापातक सांगितलं, ते महापातक सुद्धा व्याधा हे माझ्या माथी लागेल. जर मी यती संन्यासाची निंदा करणाऱ्याचं पातक सुद्धा हे माझ्या माथी लागेल. आणखी तिनं बरेच पातक सांगितलं. विधवेनं तांबूल भक्षण करू नये, ते सुद्धा महापातक आहे. मांस भक्षण केल्यासारखं, एकादशीच्या दिवशी मांस भक्षण केल्यासारखं विधवेनं जर तांबूल भक्षण केला तर ते सुद्धा पातक माझ्या माथी लागो. व्यभिचारी स्त्रीचं पातक माझ्या माथी लागो. गोहत्येचं, ब्रह्महत्येचं अनेक पातक माझ्या माथी लागोत. मी गर्भिणी व्याध खोटं बोलणार नाही, मी तुला पुन्हा पुन्हा सांगते. मला प्रसूत होऊन परत येऊ दे, मी पुन्हा परत येईन, मी तुला वचन देते. हे ऐकून व्याधाच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि व्याधाने तिला जाण्याची परवानगी दिली. पण ती परवानगी कंडिशनल बेसवर होती. जसं आपण अटी शर्ती लागू लिहितो ना एखाद्या बॉन्डवर किंवा एखादं हे साईन करताना, तसं ही अटी शर्तीवर परवानगी होती. तो व्याध पुन्हा बेलाची पानं तोडू लागला, वृक्षावर गेला, पुन्हा बेलाची पानं तोडू लागला आणि खाली टाकू लागला. 2 प्रहर रात्र संपून गेली होती. आता 3रा प्रहर सुरू झाला. व्याधाच्या हातून नकळत हे पुण्यकर्म चालू होतं. व्याध या पुण्यकर्मामुळे आधीच्या सगळ्या पापातून मुक्त होत होता. एक एक पुण्यसंचय त्याच्या नशिबामध्ये येत होता. व्याध नामस्मरण तर करतच होता, आता त्याच्या जिभेला शिवशिव म्हणण्याचं वळण लागलेलंच होतं. त्या शिवशिव नामस्मरणाची अवीट गोडी व्याधाला लागली होती. त्यात पुन्हा तितक्यात एक दुसरी हरिणी त्या ठिकाणी आली, पाणी पिऊ लागली. व्याधाने बाण ओढून नेम धरला, बाण सोडणार तोच हरिणी पुन्हा मानवी वाणीने बोलू लागली, मनुष्यवाणीने बोलू लागली. व्याधा, मी पतिव्रत आहे, माझे पती घरी वाट पाहत आहे, मला घरी जाऊन परत येऊ दे, विनंती करते मी तुला, नक्की असत्य बोलणार नाही. पुन्हा व्याधाने सांगितलं की मग तू महापातकाचं स्मरण करून मला एक वचन दे, शपथ घे. मग ती म्हणाली की गुरुद्रोही कृतज्ञ तथा विश्वासघातका, म्हणजे या सगळ्याचे पाप मला लागलो. जो गुरुचा द्रोह करतो, जो विश्वासघात करतो, परद्रव्य चोरून घेतो, ह्या सगळ्यांची पाप मला लागत. त्यानंतर चोरी केल्याचं पाप, चौरकर्माचं पाप, व्यभिचाराचं पाप मला लागो. हे सगळं त्या हरिणीनं व्याधाला सांगितलं. मी पुन्हा पतीला भेटून परत येते, नाही आले तर ही सगळी पाप मला लागतील. विश्वास व्याधाने ठेवला. व्याधाने तिलाही जाण्याची परवानगी दिली. ती दुसरी हरिणी निघून गेली. तितक्यात तिथं नर हरिण आलं, म्हणजे नर जातीचं हरिण तितक्यात त्या ठिकाणी आलं, पाणी पिऊ लागलं. व्याधानं पुन्हा नेम धरला, सोडणार तोच तो नर हरिण बोलू लागला, म्हणजे तो मृग बोलू लागला. हे व्याधा, माझ्या पतिव्रता स्त्रिया घरी बसलेल्या आहेत, त्यांना भेटून मी परत होते. त्यांनी आज मला नमस्कार केले. पतिव्रतेचं काम आहे की नमस्कार केल्याशिवाय अन्न भक्षण करू नये. मला त्यांना नमस्कार करून येऊ दे, मी परत तुझ्याकडे येतो. पुन्हा महापातकाचं स्मरण व्याधानं त्या नर मृगाकडून घेतलं. नर मृगाने मान्य केलं की जे काही याच्यातली मोठी पातकं असतील धर्मशास्त्रामध्ये ती सगळी माझ्या पातकाला माथी लागतील. गोहत्येचं पातक असेल, ब्रह्महत्येचं पातक असेल, पशुपक्षी हिंसेचं पातक असेल, ते सगळे माझ्या माथी लागोत. अशी सगळी तालिकाच त्या नर मृगानं त्या व्याधासमोर म्हणून दाखवली. व्याध प्रसन्न झाला, बाबा जा, तूही जा. आता रात्र वाढत होती. हळूहळू 3ऱ्या 4थ्या प्रहरात रात्र येऊ लागली होती. व्याधाचं मात्र शिवस्मरण चालूच होतं. आता त्याची जिभेला वळणच पडेल. पहा तुम्ही, नामस्मरणाचं किती मोठं फळ आहे. तुमचं पहिल्यांदा इच्छा नसेल तरी नामस्मरण करत चला. नामस्मरणाचं कलियुगामध्ये श्रेष्ठ महत्व सांगितलं साधू संतांनी. तो त्याचं शिवस्मरण चालू होतं, शिवजप चालूच होतं.
सूर्योदय तांबडं फुटायला लागलं होतं. सूर्योदयाच्या आधी एकदा तांबडं फुटतं बघा. तितक्यात एक चौथी हरिणी तिथं आली. व्याधाला वाटलं आता हिला मारायचंच, आता हिला सोडायचं नाही. व्याधाने पुन्हा प्रत्यंच्या ओढली. ती हरिणी पुन्हा बोलू लागली, घे व्याधा, तू माझी हत्या करू नको रे, माझं तहानं बाळ घरी, मी आई आहे, मी स्तनदा माता आहे, मला घरी जाऊन बाळाला दूध पाजून येऊ दे, मी परत येते, व्याधा तुला वचन दे. व्याधाला आश्चर्य वाटलं की आता हे कोणतं शास्त्र आता सांगणार, हे इतक्याने ब्रह्महत्या, स्त्री हत्या, गोहत्या, या प्राण्याला हे कळतंय कसं. पण हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की हे इंद्रपुरीतले होते. यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा, रंभा ह्या सगळ्या होत्या. त्यांना शाप मिळालेला होता. व्याध म्हणाला, ठीक आहे बाई, तू जा, मात्र शपथ घेऊन जा, महापातकाचं स्मरण करू. मग ती म्हणाली की शिवनिंदेचं जे पातक आहे, महादेवाची निंदा केल्याचं जे पातक आहे ते माझ्या माथी लागोत, आई वडिलांची मातृपितृ निंदा केल्याचं पातक माझ्या माथी लागोत, दुसऱ्याच्या घरी चोरी केल्याचं पातक माझ्या माथी लागो, एखाद्याला पात्रावरून भोजन पात्रावरून उठवल्याचं पातक माझ्या माथी लागो. व्याधानं तिला परवानगी देऊन टाकली. ती चौथी हरणी सुद्धा निघून गेली. आता पहिली हरणी प्रसूत झाली. पतिव्रता हरणी पतीला भेट देऊन आली. ही तिसरी चौथी हरणी जी आहे तिनं आपल्या बाळाला स्तनपान दिलं, ती आता येऊ लागली. आता इकडं सूर्योदयाची वेळ झाली. पहा, ब्रह्ममुहूर्त ज्याला म्हणतो आपण, सूर्योदयाची वेळ. या ब्रह्ममुहूर्ताचं असं प्रमाण सांगितलंय की पंच उषक काला पंचसप्ताह ऋणोदय अष्टपंच भवेत प्रातः शेष सूर्योदय काला. म्हणजे घटका कशा मोजाव्यात, अष्टपंचा भवेत प्रातः म्हणजे आदल्या दिवशीच्या सूर्यास्तापासून पुढच्या 8 घटका दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय. म्हणजे सूर्योदयाची वेळ होऊ लागली आणि हा सगळा हरिण परिवार जो आहे तो व्याधासमोर येऊन उभा राहिला. हे व्याधा, आम्ही तुला दिलेल्या वचनाप्रमाणे परत आलो बरं का, आता तू आमची शिकार कर. त्या सगळ्यांनी शिकार करण्यासाठी व्याधा म्हणाले, आमची एक अट आहे, मान्य करशील का. व्याध म्हणाला, आता काय अट आहे, आता तुम्ही माझे सावध आहात, तुम्ही तुमचं वचन पूर्ण केलं, आता मला शिकार करू द्या ना. हो, तू शिकार कर, पण पहिली शिकार माझीच कर, असं प्रत्येक हरिण पुढे येऊन म्हणू लागलं. अगदी त्यांचे बाळ सुद्धा म्हणू लागले की अरे आमच्या आई बाबाची पहिली शिकार करू नकोस, आमची कर. पतिव्रता त्या हरिणी म्हणू लागल्या की माझ्या पतीची पहिली करू नको, आमची कर. व्याधाला आश्चर्य वाटलं. व्याधाच्या मनात पुन्हा दया उत्पन्न झाली, करुणा भाव त्या ठिकाणी उत्पन्न झाला. तो व्याध झाडावरून खाली उतरला आणि त्या मृग परिवारामध्ये त्या सगळ्या हरिणांना, त्या नर हरिणासहित त्याने मनोभावे नमस्कार केला आणि प्रार्थना केली त्यांची की आतापर्यंत मी सगळी पातकं, शिकारी म्हणजे काय, पुण्यकर्म करणार, सगळी पातकं करत आलो, पशु पक्ष्यांची हत्या केली, खूप पापं केली जीवनात, पण तुमच्याशी घडलेला जो सत्संग आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये शिवतत्व निर्माण झालेलं आहे. माझ्या मनामध्ये पुण्यकर्म करण्याची इच्छा झालेली आहे. पुन्हा या नश्वर संसारात जाण्याची आता माझी इच्छा नाही. तुम्हीच माझे सद्गुरू, तुम्हीच माझे मायबाप. तुमच्या मुखातून मी एवढं सगळं ऐकून, धर्मशास्त्रात ऐकून मी धन्य झालो आहे बरं का. आता मला शिवपदी जाण्याची ओढ लागली आहे. तेवढ्यावर माझी कृपा करा की मला तुम्ही शिवपदी जाण्यासाठी काहीतरी सल्ला द्या. त्या हरिणींनी तथास्तु म्हणून त्या व्याधाला वर दिला, त्या शिकाऱ्याला वर दिला. जा, तुला शिवपदी जाण्याची आम्ही आशीर्वाद देतो, शिवपदी जाण्याची परवानगी देतो. तेवढ्यात शिवलोकातून एक दिव्य विमान त्या ठिकाणी आले. त्या विमानामध्ये यक्ष, किन्नर, गंधर्व बसलेले होते, शिवगण बसलेले होते. सुंदर असं फुलांनी सजवलेलं ते विमान, त्या ठिकाणी वाद्यवृंद चालू होता. त्या विमानात बसण्याची हरिण परिवाराला ओढ लागली होती, तशीच व्याधाला पण ओढ लागली होती. व्याधाला वाटलं आता आपल्याला शिवलोकात जायला मिळणार आहे. पहा ना किती पुण्यकर्म आहे, एका महाशिवरात्रीच्या व्रताचं किती पुण्यकर्म आहे. श्रोतेवर लक्षात घ्या की महाशिवरात्रीची कथा खूप पुण्यपावन कथा आहे. त्या हरिणांची शरीरे जे आहेत ते दिव्य झाली. त्यांची हरिण शरीर सोडून त्यांची ते पुन्हा पूर्व मानवी शरीरामध्ये आले, दैव शरीरामध्ये आले. त्या सगळ्यांवर त्रिभुवनातून देवादिकांनी पुष्पवृष्टी केली. व्याध जो होता तो पण मंत्रोच्चार करू लागला. त्याच्या मंत्रामध्ये आता एक धार आली, जसं शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो,
हे गिरिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभू ओम नमः शिवाय शिव हर हर वगैरे तो मंत्र म्हणू लागला. त्याचा देह पण दिव्य होऊन गेला. हे सर्वजण विमानामध्ये बसले. देवादिकांनी व्याधाची स्तुती केली. शिवपुराणामध्ये व्याधाची स्तुती एक स्वतंत्र दिलेली आहे. व्याधाने केलेली जी महादेवाची स्तुती आहे, तो व्याध शिवस्तुती जी करू लागला, ती शिवस्तुती एक स्वतंत्र दिलेली आहे. ती फार सुंदर आहे. कधी शक्य झालं तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ करत. तो शिवपदी पोहोचला. व्याध हा शिवपदी पोहोचला. मृग तारकांना नक्षत्र मंडळात स्थान मिळालं, आकाशगंगेत स्थान मिळालं. आपण पाहतो की 27 नक्षत्रांपैकी 5वं नक्षत्र हे मृग नक्षत्र आहे. त्याला मृग नक्षत्रच म्हणतो. त्या नक्षत्र आकाशगंगेमध्ये पाहिलं तर त्याला ते 2 शिंग वगैरे मृगासारखा आकार दिसतो. लक्षात घ्या, त्याच्यावर सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ करणार. हे मृग नक्षत्रामध्ये त्या मृग परिवाराला स्थान मिळालं. भगवंतांनी वेदव्यासांनी लिंग पुराणामध्ये या महाशिवरात्रीच्या व्रताचं अश्वमेध यज्ञाचं फळ त्या ठिकाणी सांगितलं गेलं. अश्वमेध फळ त्या ठिकाणी मिळतं. अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ त्या ठिकाणी शिवरात्र व्रत केल्यावर मिळतं असं सांगितलेलं. श्रोते हो, महाशिवरात्रीचे व्रत कोणी करायचे, कसे करायचे याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊ. कोणी करायचे याबद्दल तर मी आपल्याला बोललेलोच आहे. हा चांडाल मनुष्याना भुक्ती मुक्ती प्रदायक असं मी अगोदरच सांगितलं की कोणी करू शकतो. त्याप्रमाणे मात्र मनोभावे पूर्ण श्रद्धेने हे व्रत करायचं. कोणीतरी आपल्याला बळजबरी सांगितलं म्हणून करायचं. आपण काही व्याध नाहीये. आपण कलियुगातले आहोत. आपल्याकडून अनेक पाप झाले, व्याधाकडून तरी तेवढंच पाप झाले. त्यामुळं अत्यंत श्रद्धापूर्वक हे व्रत करावं अशी माझी विनंती. या महाशिवरात्रीच्या व्रताची मुख्यत्वे करून 3 अंगे सांगितलेली शास्त्रामध्ये. पहिलं अंग उपवास, दुसरं अंग पूजन आणि तिसरं अंग जागरण. प्रथम उपवास म्हणजे नक्की काय याबद्दल आपण जाणून घेऊ. थोडंसं चेष्टेनं बोलतो. आपल्याकडे उपवास म्हटलं की 2-3 दिवस आधीच त्याची यादी चालू होऊन जाते. काय काय आणायचं. मग ती गृहिणी सांगते अमुक आणा तमुक आणा, तुम्हाला हे आवडतं. मुलांना आईस्क्रीम वगैरे, आईस्क्रीम, लस्सी, दही, वेफर्स सगळं. म्हणजे तो उपवास आहे की एखादी खाण्याची संधी त्यांना मिळते हेच कळत नाही. परंतु धर्मशास्त्रानुसार उपवास असं सांगितलेलं नाही. उपवासाची खरी व्याख्या धर्मशास्त्राप्रमाणे व्रतस्य पापेभ्यो यस्त वासो गुणैसह उपवासस्य विज्ञेय सर्व भोग विवर्जितः असं या ठिकाणी सांगितलं. सर्व भोग विवर्जित आहे लक्षात. म्हणजेच काया वाचा मनाने केलेलं कोणतंही पाप त्या दिवशी करायचं नाही. आपल्या हातून एखादी हत्या होऊ नये, नकळत एखादं काहीतरी आपण काही हे मारतो हातानं तर ते सुद्धा मारलं जाऊ नये. वाचाने केलेली कुणाला वाईट बोलू नये. त्यानंतर मनानं केलेली मानसिक पाप, कुणाबद्दल वाईट चिंतन हे बिलकुल करू नये. हे त्याग करून सद्गुणांचा त्या दिवशी अंगीकार करावा तरच तुमच्यामध्ये शिवतत्व जागृत होईल आणि तोच खरा उपवास असेल हे लक्षात ठेवा. परंतु मंडळी, आपल्याकडून उपवास कधी कधी मोडला जातो बरं का. त्याबद्दलही मी आपल्याला थोडंसं सांगणार आहे. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आणि उपवास कसा मोडतो. समजा उदाहरणार्थ आपण काय करतो की सुपारी खातो. आपल्याकडं अनेक प्रॉब्लेम आहेत की बाबा सुपारी तांबडी चालत नाही, पांढरी चालते, नाही चालत. तुम्हाला एक सांगतो, असकृत जलपानाश्च सकृत तांबूल चर्वणात उपवासा प्रणश्येन दिवा स्वापाच्या मैथुनात याने उपवास मोडतो. याचा अर्थही मी सांगतो की पाणी सुद्धा भरपूर पिता येत नाही उपवासाच्या दिवशी. जेवढं गरजेचं आहे तेवढंच प्या. पाणी पिल्यानं तुमचं पोट भरतं की नाही. मग पाणी सुद्धा जेवढं आवश्यक आहे. सकृत तांबूल चर्वणात, तांबूल म्हणजे सुपारी, कोणत्याच प्रकारे सुपारी, बडीशोप, तंबाखू. लोक काही तंबाखूने मोडत नाही म्हणतात, उपवास मोडत नाही. शेवटी सांगितले दिवा स्वापाच्या मैथुनात, उपवासाच्या दिवशी दिवसा झोपायचं सुद्धा नाही. म्हणजे दिवसा झोपलं तरी उपवास मोडतो. हे एक अगदी हे सांगितलेलं आहे. अशा अनेक नियम आहेत उपवासाचे. आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे करा. दुसरं तंत्र पूजन. शिवपूजनाची आपली साधीच पद्धत, नेहमीची पद्धत. पंचोपचार पूजा महादेवाची करावी किंवा षोडशोपचार पूजा करावी. आपल्याला जशी शक्य असेल तसं शिवपूजन करा. नंतर महादेवास बिल्वपत्र व्हायचे, बेलाची पानं 108 व्हा, काय तुम्हाला यथाशक्ती 11 व्हायची ती व्हा. बेलफळ व्हावं. दवना नावाची वनस्पती आहे बरं का. दवना नावाचा प्राणी सुद्धा आपण पाहतो, पण दवना नावाची वनस्पती
ती वनस्पती शिवपिंडीवर व्हायची. पांढरी श्वेत रंगाची फुलं ही महादेवाला अत्यंत प्रिय सांगितले. आपण धोत्र्याचं फुल वाहतो का नाही, पांढऱ्याच रंगाचं असतं. चंपा, चमेली, जाई, जुई, हे पांढऱ्या रंगाची फुलं महादेवाला अर्पण करावी. शक्यतो हे महाशिवरात्रीचं रात्रीचं पूजन हे निश्चित कालात सांगितले. निश्चित कालात म्हणजे दर महाशिवरात्रीला अंदाजे एक 12:30, 12:28 ते 1:18, 1:20 हा तो निश्चित काल असतो. या काळामध्ये ही पूजा करायची आहे. भीमसेनी कापूर महादेवाला अत्यंत प्रिय आहे. कर्पूर गौरा कापूर अत्यंत प्रिय. तुपाची वात, शुद्ध गावरान तुपाची वात ओवाळायची. जो आपण केलेला नैवेद्य आहे तो भोळ्या शंकराला अर्पण करायचा आणि शेवटी महादेवाची आरती करायची. हे झालं पूजा. आता शेवटचं तिसरं जागरण. तसं तर रात्रीचे 4ही प्रहर जागायला सांगितले. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असे अष्टप्रहर सांगितले. शिवरात्रीच्या रात्री 4ही प्रहर आपण जागरण करावं असं सांगितलं. पण ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी किमान 2 प्रहर तरी जागावं. म्हणजे निश्चित कालानंतरची जे 2 प्रहर आहे तेवढं तरी जागरण करावं. उषःकाल होईपर्यंत का होईना जागरण करावं. यात महादेवाचे भजन, गायन, नामस्मरण, जप, जाप्य हे सगळं करावं असं सांगितलं आहे. श्रोते हो, मी व्हिडिओच्या अगोदर सांगितलं होतं की शेवटी मी आपल्याला लक्ष्मीकारक एक व्रत सांगणार आहे की हे व्रत केल्यानं लक्ष्मी प्राप्ती होते, लक्ष्मी स्थिर राहते. त्या घरामध्ये पैसा अडक्याची, धनधान्याची, संपत्तीची कमी पडत नाही. मग हे व्रत कोणतं? तर निश्चित कालामध्ये महादेवाला गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा. मात्र त्या गाईच्या दुधामध्ये थोडा उसाचा रस अर्पण करून तो गाईच्या दुधाचा अभिषेक शिवपिंडीवर आपण जरूर करा. पहा आपल्याला याचं फळ मिळते. अहो काय झालं मिळायला? एक फार अल्प काळामध्ये मी आपल्याला कुबेराची कथा सांगतो की हा कुबेर महादेवाच्याच आशीर्वादाने, महादेवाचं शिवरात्रीवर त्या कुबेराकडून सुद्धा नकळत घडलं. त्यामुळे तो धनाध्यक्ष झाला. तो कसा झाला सांगतो. पूर्वाश्रमी एका ब्राह्मण कुळामध्ये या कुबेरानं जन्म घेतला होता. त्याचं नाव गुणनिधी. नाव गुणनिधी पण अंगी सगळे अवगुण. आपण म्हणतो की एखाद्याचं चांगलं नाव असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते अवगुण असतात. तसं या गुणनिधीमध्ये अवगुण होत. इतरांच्या घरी चोऱ्या करणं, लोकांना उपद्रव करणं, हाणामाऱ्या करणं, लोकांचे बोबाटे आणणं, त्याचे आईवडील त्रस्त होऊन गेले होते. शेवटी आईवडिलांनी एक दिवशी त्याला घरातून हाकलून दिलं. 3 सांजाची वेळ होती. त्या दिवशी शिवरात्र होती. फिरला भटकत होता. खायला मिळालं. महादेवाच्या मंदिरात कुणीतरी नैवेद्य वाढून गेलं होतं आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेला. नैवेद्य होता पण त्याला थोडंसं दिसत नव्हतं. अंधुक दिसत होतं. अंधुक दिसत असताना त्याला काय वाटलं की आपण दिव्याची वात थोडी मोठी करावी. वात जळत आली होती. त्याने आपल्या अंगावरच्या उपरण्याचा एक काठ काढला, त्याची वात तयार केली आणि पुन्हा त्या दिव्यामध्ये दीपक प्रज्वलित केला. पहा काय पुण्य मिळालं. निश्चित कालामध्ये दीप प्रज्वलन केलं. तिथं उपवासाचे जे पदार्थ ठेवले होते ते खाल्ले. झाला ना कुबेर धनाध्यक्ष. लक्ष्मीच्या खजिन्याचा अध्यक्ष म्हणून कुबेराला स्थान मिळालं. तुम्हा आम्हाला का मिळणार नाही? तर श्रोते हो, हे पुण्य पावन महाशिवरात्रीचं व्रत सर्वांनीच करावं. लिंग पुराणामध्ये महर्षी वेदव्यासाने एक दंडक घालून दिला की जे हे व्रत करणार नाहीत जंतुर जन्म सहस्रेषु भ्रमते नात्र संशय असं सांगितलंय. म्हणजे त्यांना 1000 जन्म जीवजंतू होऊन त्या ठिकाणी भ्रमण करावं लागेल. म्हणून आपण सर्वांनीच हे पुण्य पावन महाशिवरात्रीचं व्रत जरूर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी ऊर्जादायक ठरतात. तुम्ही दिलेले अभिप्राय हे माझ्यासाठी ऊर्जादायक ठरतात. म्हणून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा, शेअर करा. पुढचे नवनवीन असे व्हिडिओ मी टाकणारच आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना महाशिवरात्रीचे हार्दिक आशीर्वाद. ओम नमः शिवाय.